अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। भक्तांनो, बघा, बऱ्याच वेळा ज्या व्यक्तींवरती आपण खूप प्रेम करतो तीच व्यक्ती आपल्यापासून दुरावते। ज्या व्यक्तीसाठी आपण आयुष्यात बऱ्याच गोष्टी करतो तीच व्यक्ती आपल्यापासून लांब जाते। ज्याच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवतो तीच व्यक्ती आपला विश्वासघात करते। आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदा तरी असं घडतं की आपल्याला जी व्यक्ती हवीशी असते तीच व्यक्ती आपल्यापासून लांब असते। बघा, आपल्यापासून दूर गेलेल्या, आपल्यापासून लांब असणाऱ्या त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी, त्या व्यक्तीचं आणि आपलं नातं पुन्हा परत होतं तसं करण्यासाठी, त्या व्यक्तीने सगळं काही आपलं ऐकण्यासाठी, आपल्याला जसं हवं आहे तसं आपल्या मनासारखं घडण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे। अशा 3 टेक्निक, या 3 टेक्निकपैकी एक जरी टेक्निक तुम्ही सुरू केली तर तुमच्या आयुष्यातून दुरावलेली, तुमच्यापासून लांब गेलेली ती प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल। सगळ्यात पहिली टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे वॉटर, जी मी स्वतः केली होती। तुम्हाला सांगते, 3 दिवस फक्त ही टेक्निक मी केली आणि 3 दिवसांमध्ये माझ्यापासून दूर गेलेली माझी अत्यंत जवळची जी मैत्रीण होती, जवळपास 2 वर्षांपासून जी रागावलेली होती, ती याच टेक्निकनी 3 दिवसात माझ्या जवळ आली। आज तीच टेक्निक मी तुम्हाला पहिली सांगणार आहे आणि मग त्याच्यानंतर दुसरी। सगळ्यात पहिले काय करायचं, जो दिवस तुम्हाला आवडतो, तुमच्या आवडीचा, आता कुणाला गुरुवार आवडतो, कुणाला सोमवार आवडतो, कुणाला मंगळवार आवडतो, कुठल्याही दिवशी, ज्या दिवशी तुम्हाला ही टेक्निक करायची आहे त्या दिवशी सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी एका निवांत किंवा छान शांत जागी तुम्हाला बसायचं आहे। शक्यतो तिथे कुणीही नसेल अशाच ठिकाणी आपल्याला एक काचेचा छान ग्लास घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे। जे पाणी आपण पितो, शुद्ध असणारं जे पाणी आहे तेच पाणी त्याच्यामध्ये घ्यायचं आहे। आपल्या समोर जिथे आपण बसलेलो आहोत तिथे आपल्या अगदी समोर हा ग्लास ठेवायचा। ठीक आहे। आता जे पाणी आपण घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला 2 ते 3 गुलाबाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। फार 1 टाकली तरीही चालेल, 2 टाकल्या तरीही चालतील। पण जेव्हा आपण गुलाबाची पाकळी त्या पाण्यामध्ये टाकणार आहोत तेव्हा त्या गुलाबाच्या पाकळीवर तुम्हाला निळ्या, पिवळ्या, हिरव्या कुठल्याही रंगाच्या शाईने, कुठल्याही रंगाच्या पेनाने त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला आपल्याला पुन्हा आपल्या आयुष्यात आणायचं आहे। म्हणजे तुमची मैत्रीण असेल, तुमचा मित्र असेल, तुमचा पती असेल, पत्नी असेल, प्रियकर असेल, तुमची सून लांब गेलेली असेल, कुणीही तुमच्या आयुष्यातून जे लांब गेलेलं असेल त्या व्यक्तीचं फक्त त्या गुलाबाच्या पाकळीवर नाव लिहायचं आणि ही गुलाबाची पाकळी त्या पाण्यात घालायची। त्या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवायचा। त्या पाण्यावरती आपला उजवा हात ठेवून आपल्याला पूर्ण मॅनिफेस्टेशन करायचं आहे। त्या पाण्याला म्हणजे वॉटरला आपल्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे आहे। आता जो ग्लास घेतलेला आहे त्याच्यावरती आपला उजवा हात आपल्याला ठेवायचा आहे। पूर्ण डोळे बंद करून त्या व्यक्तीचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणायचं आहे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही रेमेडी करत आहात। पतीसाठी करताय, मैत्रिणीसाठी करताय, मित्रासाठी करताय, प्रियकरासाठी करताय, सासू, ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करताय त्या व्यक्तीचं चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं। ती व्यक्ती तुमच्याशी बोलत आहे, त्या व्यक्तीने तुम्हाला फोन केलेला आहे किंवा ती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहे, ती व्यक्ती स्वतः तुम्हाला आवाज देत आहे, अशी पॉझिटिव्हिटी तयार करायची। पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, जे पॉझिटिव्ह मॅनिफेस्टेशन आहे ते तुम्हाला त्या वॉटरला द्यायचं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला 21 वेळा घ्यायचं आहे। समजा मी माझ्या मैत्रिणीसाठी ही रेमेडी करत आहे तर तिचं नाव तृप्ती 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 तृप्ती। समजा तुम्ही ही रेमेडी करत आहात तुमच्या पतीसाठी, ज्याचं नाव आहे राहुल, राहुल 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 राहुल। म्हणजे ज्या व्यक्तीसाठी तुम्ही ही रेमेडी करत आहात त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला कमीत कमी 21 वेळा तरी घ्यायचं आहे। ठीक आहे। त्याच्यानंतर आपला हात त्या पाण्यावरून काढायचा आहे। त्या पाण्यामध्ये, त्या वॉटरकडे आपलं म्हणजे त्या पाण्यामध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब आपल्याला बघायचं आहे। स्वतःचा एक चेहरा त्या पाण्यामध्ये आपल्याला बघायचा आहे आणि त्याच्यानंतर छान चेहऱ्यावरती हसू ठेवून तुम्ही खूप खुश आहात, आनंदित आहात, असं एक मनामध्ये तुम्हाला एक घडवायचं आहे। चेहऱ्यावरती छान हसू आणायचं आहे आणि मग त्याच्यानंतर ते जे पाणी आहे ते तुम्हाला प्यायचं आहे। छान थोडं 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 असं सगळं एकदाच पाणी तुम्हाला प्यायचं आहे।
आता त्याच्यामध्ये घातलेली जी गुलाबाची पाकळी आहे ती मात्र खायची नाही किंवा ती मात्र तोंडात टाकायची नाही. जी गुलाबाची पाकळी आपण त्या पाण्यात टाकलेली आहे ती अलगद हाताने बाजूला काढायची आणि एखाद्या झाडाखाली टाकून द्यायची. ही वॉटर टेक्निक तुम्ही कमीत कमी 21 दिवस केली. समजा मी गुरुवारपासून ही सुरू केली, गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता केली, तर तुम्हाला रोज 21 दिवस संध्याकाळी 6 वाजताच एकाच टायमाला करायची आहे. सकाळी केली तर रोज 21 दिवस सकाळी करा, दुपारी करताय तर रोज त्याच टायमाला 21 दिवस दुपारी करा. म्हणजे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा, पण त्या एकाच टायमाला तुम्हाला 21 दिवस ही टेक्निक, ही रेमेडी जी आहे ती करायची आहे. 21 दिवसांच्या आत, मी 21 दिवस खूप सांगितलेत, 21 दिवसांच्या आत जी पण व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली होती ती व्यक्ती स्वतःहून तुमच्या जवळ येईल. जी पण व्यक्ती तुमच्यापासून लांब गेली होती ती स्वतःहून तुम्हाला फोन करेल. समजा तुमचं काम 2 ते 4 दिवसातच झालं. आता जसं मी 21 दिवस ठरवलं होतं पण माझं काम 3 दिवसात झालं, तसं अगदी तुमचं काम जर 2, 4, 5 दिवसात झालं तर पुढे ही टेक्निक करायची नाही. पण कमीत कमी 21 दिवस तरी करा. त्या 21 दिवसांमध्ये कितीही तुमचं तुटलेलं रिलेशन असेल ते जोडलं जाईल. दुसरी टेक्निक जी आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे वही. छान, प्रत्येकाकडे अशी वही असते, कोरी करकरीत वही घ्यायची आहे. एक हिरव्या रंगाचा किंवा लाल रंगाचा एक पेन घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, जे वहीचं पहिलं पान आहे, वहीचं पहिलं पान आहे, त्या वहीच्या पहिल्या पानावरती तुम्हाला तुमची जी कुठली इच्छा असेल, म्हणजे तुमचा पती तुमच्यापासून दूर गेलेला आहे, तुम्हाला लिहायचं आहे की माझा पती माझ्यावर खूप प्रेम करत आहे, माझा पती माझ्याजवळ आलेला आहे, माझा पती माझं सगळं काही ऐकत आहे, माझा पती मला किंमत देत आहे, माझा पती फक्त माझा आहे, असं तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्या खाली पुन्हा सेम तेच वाक्य, त्याच्या खाली पुन्हा तेच वाक्य, असं तुम्हाला 21 वेळा वहीच्या पानावर लिहायचं आहे. 21 वेळा पूर्ण लिहून झालं, पॉझिटिव्हिटीने 21 वेळा पूर्ण लिहून झालं की वही बंद करायची, आपल्या 2 हातांमध्ये घ्यायची, अशा पद्धतीने पकडायची आणि म्हणायचं की माझे पती खूप माझ्याशी चांगले वागत आहेत, माझे पती माझं सगळं काही ऐकत आहेत. तुम्ही मैत्रिणीसाठी करताय तर म्हणा की माझी मैत्रीण माझं सगळं काही ऐकत आहे, माझ्या मैत्रिणींनी मला फोन केलेला आहे, माझी मैत्रीण फक्त माझी आहे. असं एक पॉझिटिव्ह, ज्या व्यक्तीसाठी करताय त्या व्यक्तीसाठी पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला द्यायचे आहेत. 21 वेळा हे लिहिल्यानंतर ही वही जी आहे ती छान गुप्त ठेवायची आहे, कुणाच्या हातात लागणार नाही, अशा पद्धतीने ही वही लपवून ठेवायची. दुसऱ्या दिवशी पुन्हा ही रेमेडी करायची, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी, सलग 21 दिवस जर तुम्ही असं लिहून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देऊन मॅनिफेस्टेशन करून जर तुम्ही तुमची जी कुठली व्यक्ती दूर गेलेली आहे त्या व्यक्तीला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिल्या तर ती व्यक्ती 100% तुम्हाला फोन करेल. ती व्यक्ती तुमच्यापासून कितीही लांब असेल, ती व्यक्ती तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आता मी तुम्हाला तिसरी टेक्निक सांगत आहे. तिसऱ्या टेक्निकसाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र, ज्याला आपण तेजपत्ता असे म्हणतो. छान 7 तमालपत्रा, 7 तेजपत्ता तुम्हाला घ्यायचे आहेत. 7 तेजपत्तांवरती तुम्हाला त्याच व्यक्तीचं नाव लिहायचं आहे ज्या व्यक्तीला तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुन्हा परत आणायचं आहे. पती असेल तर पतीचं लिहा, पत्नी असेल पत्नीचं लिहा, प्रियकर असेल त्याचं लिहा, मैत्रीण असेल तिचं लिहा, सासू, सून, आई, वडील, मुलगा, मुलगी, जे कोणी तुमच्यापासून दुरावलेले आहेत त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला प्रत्येक तमालपत्रावरती, एकाच व्यक्तीचं नाव 7ही पत्रांवरती एकाच व्यक्तीचं नाव लिहायचं आहे. कुठल्याही रंगाच्या पेनाने तुम्ही लिहू शकता. 7ही तमालपत्र एका प्लेटमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. पहिलं तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं आहे, समोर एक कॅन्डल किंवा एखादा दिवा लावायचा आहे. आपली जी इच्छा असेल ती सांगायची आहे की माझी बहीण जी माझ्यापासून दुरावलेली होती ती आता माझ्याजवळ आलेली आहे, माझी बहीण मला फोन करत आहे, माझं आणि माझ्या बहिणीचं नातं अत्यंत उत्तम आहे, आमचं सगळं आता छान झालेलं आहे, माझी बहीण माझ्यावर खूप प्रेम करत आहे आणि आमचं नातं खूप चांगलं आहे, असं म्हणायचं. आणि हे तमालपत्र त्या दिव्यावर किंवा कॅन्डलवर जाळायचं. दुसरं, तिसरं, चौथं, 5वं असे 7च्या 7ही तमालपत्र एक एक करत, अभिमंत्रित करत तुम्हाला समोर लावलेल्या त्या दिव्यावरती जाळायचे आहे. 7ही तमालपत्र जाळून झाल्यानंतर त्याची जी राख तयार होईल ती राख तुम्हाला अशा पद्धतीने 3 वेळा आपल्या समोर जिथे बसला तिथेच 3 वेळा ती फुंकायची आहे. ही रेमेडीसुद्धा तुम्हाला सलग 21 दिवस करायची आहे. रोज 7 तमालपत्र, बघा 20 ते 25 रुपयाला खूप मोठं तमालपत्रांचं पॉकेट बाजारामध्ये सहज मिळतं, ते मोठं पॉकेट आणून ठेवा. रोज 7 तमालपत्र, रोज त्या व्यक्तीचं नाव, पॉझिटिव्ह अफर्मेशन जाळायचे. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या, 6व्या दिवशी. 21 दिवस खूप झाले, मी तुम्हाला कमीत कमी 21 दिवस सांगते, जास्तीत जास्त 21 दिवस सांगते, पण सांगते तुम्हाला 7 ते 8 दिवसांमध्येच तुमचं काम होईल. जी पण व्यक्ती तुमच्यापासून दूर गेली होती ती 100% तुमच्या जवळ येईल.
खूप साध्या सोप्या तीनही टेक्निक आहेत. तिघांपैकी कुठलीही करा, नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.